बघितलं तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस भरमसाठ दरवाढ झालेला आहे. रोज 2-3 रुपये वाढून हे मोदी सरकार सर्वसामान्यांना झटका देत आहे. आणि आज विश्वगुरू म्हणते तर परदेशात फिरत आहे. आणि सर्वसामान्यांनी करायचं काय? आज डिझेलमधून जी वाहतूक होते अन्नधान्याची म्हणा भाजीपाल्याची, त्याच्यामुळे त्याचेही दर वाढलेले आहेत. सर्वसामान्यांना आज जीवनावश्यक वस्तू त्याचा फार मोठा फटका बसणार आहे. कारण जीवनावश्यक वस्तूंचे दर ह्या डिझेल आणि पेट्रोलमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत आहेत. आणि विश्वगुरू 2014 साली सत्तेवर येताना काय म्हटले? महागाई कमी करतो, महागाई नियंत्रणात आणतो म्हणून लोकांना आम्हीच दाखवून तुम्ही सत्तेवर आला. आणि आज लोकांना सर्वसामान्य लोक जगू शकणार नाही अशा पद्धतीनं महागाई वाढलेला आहे. आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज निदर्शन केले. मोटरसायकल असेल, डिझेलची रिक्षा असेल आणि सिलेंडर यांना हार घालून या मोदी सरकारचा निषेध केला. आता तर मोदी सरकार सुधारतंय काय आणि आता तर त्याचं डोकं ठिकाणावर येते काय बघण्यासाठी आम्ही आज रस्ता रोको केला. आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? जर अशीच दरवाढ होत राहिली तर आम्ही नक्कीच सांगतो तुम्हाला, या पुढचं आंदोलन आमचं हे हायवे रोका असणार. कारण किती लोकांनी सहन करायची, ह्या दरवाढी किती लोकांनी सहन करायची. आज पगारात वाढ व्हाय नाही आणि दरवेळी पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढायला लागल्यात. आणि पगार म्हटलं तर लोकांना, सामान्य लोकांना तेवढंच आहे. हे मोठ्या श्रीमंतांचं सरकार आहे हे अनेकदा सिद्ध झाले. उभाटा गटाचे असे की कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत, काय सांगा? आज सामान्य लोक सुद्धा आहेत. कारण लोकांना राग आहे, त्या सरकारच्या विरोधात लोकांना राग आहे. लोक आता निवडणुकीची वाट बघायला लागल्यात. परवा 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या वेळेस दर स्थिर ठेवले आणि निवडणूक निकाल लागला आणि दर वाढायला चालू झाले. म्हणजे हे षडयंत्र भाजपचं आता सर्वसामान्यांना समजलेलं आहे. सर्वसामान्य आता गप बसणार नाही. 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेत 100% त्यांना घरी बसवल्याशिवाय जनता गप बसणार नाही. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.